लोकशाहीमध्ये बहुमत असल्याच्या नंतर प्रशासन आणि राज्य शासन तयार करण्याचा त्यांचा अधिकार, त्याचा आम्ही काही कॉमेंट करू इच्छित नाही. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही बघतो आहोत, निवडणुका झाल्याच्या नंतर ज्यावेळी यश मिळतं त्यावेळेला एक उत्साहाचं वातावरण असतं, मला महाराष्ट्रात तसं वातावरण असताना दिसत नाही. पण उगीचच आरोप करणं योग्य नाही, कारण माझ्याकडच्या संबंधीची अधिकृत अशी माहिती नाही आहे. आम्ही फक्त काही आकडेवारी गोळा केली की साधारणतः प्रत्येक राजकीय पक्षाला या निवडणुकीमध्ये एकंदर मतं किती पडली आणि लोक किती त्यांचे निवडून आले. आता काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये 80 लाख होत आहेत आणि काँग्रेसचे 15 लोक निवडून आले. आत्ताचे जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब, त्यांचं 79 लाख मतं पडली, म्हणजे काँग्रेसपेक्षा 1 लाख कमी, आणि त्यांचे 57 लोक निवडून आले. म्हणजे 80 लाखवाल्यांचे 15 आणि 79 वाल्यांचे 57. आता आमचे 2 उमेदवार इथं आहेत. या सगळ्यांची मतं शरद पवार गट 72 लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले 10. आता अजित पवार गट यांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे उमेदवार निवडून आले 41. म्हणजे 72 लाख वाल्यांचे 10 आणि 58 लाख वाल्यांचे 41, 80 लाख वाल्यांचे 15 आणि 79 लाख वाल्यांचे 57. हा एक मोठा म्हणजे हे कॅल्क्युलेशन असतात. आम्ही काही गेलो नाही. प्रत्येक पक्षाला किती मतं मिळाली आणि त्यांचे किती उमेदवार आले एवढंच त्याच्यामध्ये बघितलं. पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण हे मतांचे आकडे हे मोठे आश्चर्यकारक आहेत. तर ईव्हीएमवर विरोधकांकडून संशय असूनही घेतला जातोय. आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी